या ठिकाणी आमचे सर्वसामान्य शेतकरी बांधव, आदिवासी महिला, सर्वसामान्य तरुण, बेरोजगार अशा अनेक मागण्या घेऊन मोठ्या संख्येनं या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहे। याचं कारण असं आहे की शेतकऱ्याच्या ताटामध्ये माती मिसळण्याचं काम या युती सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। 10,000चा कापूस 6,500 मध्ये कोणी घ्यायला तयार नाही, 6,000चं सोयाबीन 4200 रुपयामध्ये घ्यायला तयार नाही। सरकारची खरेदी या ठिकाणी सुरू झालेली नाही। आमच्या आदिवासी महिलांना खावटी मिळत नाही। या अनेक प्रश्न, साधा विमा या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना विमा सुद्धा या ठिकाणी मिळालेला नाही। कर्जमाफी उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना त्या ठिकाणी कर्जमाफी झाली, त्याच्यानंतर अजून सुद्धा आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे मिळाले नाही। म्हणून तरुण, बेरोजगार, सर्वसामान्य जनतेनं हा मोर्चा काढलेला आहे आणि हा न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी हे लोक, सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरलेला आहे। आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे तिन्ही मिळून या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलं। आपले माजी मंत्री वसंतरावजी फुलके, प्रवीणभाऊ देशमुख, या ठिकाणी आमचे शिवसेनेचे नेते वर्षाताई निकम, या अनेक नेते मंडळी या ठिकाणी, किरण कुंबरे, बाकीचे सर्व मंडळी या ठिकाणी, मेश्रामजी, असे अनेक मंडळी आहेत की जे सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि मी मनापासून या ठिकाणी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य तरुण, बेरोजगार, आमच्या आदिवासी महिला भगिनी या ठिकाणी आमच्या मोर्चामध्ये सहभागी झाल्या, याबद्दल सुद्धा त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार. नक्की